तिखट पण टाकायचं. हां माहित तोंडातून धुवात निघला. हो भाऊन रेकॉर्ड तोड मामा दिलं होय मामा. हो ना राव. रूम की त्या दिवशी सांगितले पण होता तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्टपैकी आज आपल्याला जायचे शेलूला, कारण की ना आपल्याला थोडंफार काहीतरी सामान घ्यायचं आहे, काहीतरी म्हणजे थोडंफार कपडे घ्यायचे आहेत, अंड्रेल बनेलं वगैरे सगळं काही काही घ्यायचं म्हणा. बनेलं सध्या अंगात बी नाही फाटली म्हणून ह्या बघा दिसली का. आता जायचं आहे तर चला बेस्टपैकी शेलूला. तुकाराम पवन सगळेजण पोरं मला म्हणले पाऊस नाही चालू, तर बेस्टपैकी पावसाचं इतकं वातावरण झालेलं आहे बापरे. ह्या बघा सगळं दिसलं काय मध्ये आहे ना पुऱ्याला असं सगळं वातावरण सगळं याचं झालेलं आहे. काय याचं पावसाचं पुऱ्याला पुरं डाऊन, आणि तिकडे साईडला पक्षी आभाळ नाहीत, थोडेफार आहेत कमी. तर आपण काय करू माहिती आहे का बेस्टपैकी, चला लवकर फटकन जाऊन फटकन वापस येऊ. तर थोडंफार पोर आहे जाऊ, वातावरण शिर जवळचं बरं का बेस्टपैकी. तर फायनली मित्रांनो शिरूत पोहोचत आपण बेस्टपैकी ना. पण इकडे पावसाचं वातावरण थोडंफार आहे, 30-40% 90% आहे, 10% कमी. आता काय करू, पोराने आपल्याला बोलवलंय रूमवर. चला बेस्टपैकी एकदा जाऊन येऊ रूमवर. तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी पोहोचत आपण रूमवर पोराच्या. जाऊया एकदा त्यासोबत मध्ये बोलवले फोन लावून मध्ये तीन. काय फोन राव काय तुम्ही कपडे घातले नाही काय नाही काय मारत काय करत हा. तर बघू शकता मित्रांनो यायची रूम अशी आहे. काय दिसेल अरे ते गाडी आलं फास्ट होते ते असं कसं दिसेल. गोराले पडला तुम्ही काय म्हणते तुम्ही काल मला फोन लावून म्हणला हे किड मला कर्म झालं इमानदार खरंच गावाला पण कर्म झाले गावाकडे इमानदार आहे तुझ्या फोन झाला बस. चला मग आता. हे बघ पुस्तक ते बसवायचं आता इंजिनियर आणायचं देतो बसून त्या पैसे देतात. तुम्ही असं चालू दुसरं तर मॅडम सांगायचं रूम की त्या दिवशी सांगितले पण होता तसं नगर काय लाईट काय तुम्ही दोघं एकूण एक माहित पण दोघाला भाऊ होय. आम्हाला ती माहिती आम्हाला विचारलं तुझ्यासाठी तू बरं आली. एखादं किती आपलं उभं राहिला तर असं आत्मा असं आळस बिळत जर असं कशी राहतात तुम्ही इथं मला काय आधी काय पण इतके जागे कसं राहत असेल मला समजत नाही. कसं तरी ऍडजस्ट करतात ऍडजस्ट करतात. बरकडे मध्ये पण महाराज आता त्यांचं भाई वेगळे सोबत आमची तर बघू शकता मित्रांनो गाडीवाला चलिनारच मागं राहिला नाही, दोघंच पुढे कुठे चाललेत काय माहिती. ते बघू शकता मित्रांनो आता पोहोचलो आम्ही पाणीपुरीच्या गाड्यावर. हे बघा सगळ्याचा प्लॅन असा झाला की थोडंफार काहीतरी नाश्ता पाणी करू आणि हे करू. हे सर कालकडे पाणी गाळायला खाली अंगावर इकडे महाराज इकडे उठून उठून ये इकडे मला हानशील. ते बघू शकता बेस्ट तिथे जण अरे लय एवढं लय तिकट होईन ती तिकटून तिकट आपल्याला टाका मग. मामा तुम्हाला माहिती आहे बरं आपण कसं खात होतो तरी मी नाही भाऊ खातोस. तुला कसं करायचं
कसं करा सांग. मीडियम जाऊ तू पाणीपुरी खाऊ नको. ए भाऊ मजा करायला बरं नाही तर नाराज होशी ना. काय काही म्हणते बस शांत आहे. बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी पार्टी चालली आमची. महाराज खाऊ घालणार आहे. काय हो खाऊ घालावं लागेल हो काय हो. हां पाहुणे तू खाऊ घालास का. खाली गेला कुठं. बरं खाली खाऊ वा. आम्हाला मीठ द्या याच्यावर ठेव. मीठ घे थांब नाही महाराजाची येऊ दे ना. अरे भडकन पडण बरं ते. इमानदारी इथं लिहिलंच पाणीपुरी तिकडं असते. हो बघू शकता मित्रांनो महाराजाची पाणीपुरी आली. महाराजाची जरा कमी तिकट आहे आमची. अशी तिकट आहे बाबा. तिकट पण टाकायचं हां माहित तोंडातून धुवात निघला. आणखी वरची वर तिकट गप्पो भावना रे करतो एवढं मामाचं इथं होय मामा हो ना राव. तुला कसं व्हायला तुला टाकायचं गार पाणी टाकायचं. काय मामा आता तिन्ही तिकीट हा ना. पण खाते का त्याला काय सांगू नका तिन्ही तिकीट करा. नाही तुम्ही करा फक्त काय नका टेन्शन घेऊ तुम्ही. करा काय होत नाही तुम्ही करा. मी आहे ना काय नाही बसा ना. अरे सांगितलं आणखी केक आहे शांत बसा. सांगितलेलंच की रे. टाक मीठ टाक पाणीपुरी टाकली ह्याच्यात टाक. त्याला टाक बदल बस अरे लई टाकायलाच खरंच लागेल ते पुन्हा बदल. ए गोड पाणी महाराज तितके अरे टाकलं ते ना. अरे प्लॅन सगळा प्ले झाला त्याला नाही काय पुऱ्याला पुरं तिकीटचा काय सांगितलं होतं. भर लागली की नाही हां गोड पाणी कार्यक्रम हीच करा रे. मग आपलं उघडं पहिल्याच पाणीपुरीत आपण हे करायला पाहिजे. कसं अरे अशी भयानक तिकीट लागली. पहिली तर तिकीट नाही लागली पण दुसरीले तू कार्यक्रम तू वाचलास रे. तो गोड पाणी आणलंस वापस. हे पा हे तिकट पण मीठ टाकून घ्या. प्लेट आता एक मामा का सुकी प्लेट दिली का सुकी मागितली होती. मग आपले पैसे त्याची नाही सुकी. बघू शकता जर आमचं सगळं पाणीपुरी वगैरे खाणे झालं. आता जायचं कुठंतरी काय जायचं ना. तर बघू शकता मित्रांनो आमचा प्लॅन झाला एक थोडीफार घडी घ्यायची आणि हे करायचं. तर चला बेस्टपैकी एक घडीच्या दुकानावर आलो आम्ही. कोणची घ्यायची म्हणाला हिऱ्याचीच काढलीस ना तो. बोल ना दुकान कोणती गावावर महाराष्ट्र तीच घे हातातली. अरे कशी आहे बघ ना. मेरे साइज की पूछने की ना आई की नहीं
बघू शकता मित्रांनो, ही घेतली आम्ही घडी बेस्ट पैकी. भारी वाटली का तुला रे? हा फार दिसायची. अहो मग दिवसभर आपलं फुलत असते ना. हा हे बघा बेस्ट पैकी फार दिसायची. काळ्या हाता गोरी, काळ्या हाता गोरी. अरे बघ ना किती काळा आहे. ते बघू शकता मित्रांनो, ही घडी आणि दोन, एक शर्ट आणि एक पॅन्ट घेतली म्हणून. हे बघा अंडर पॅन्ट आणि खाली शर्ट आणि बेस्टपैकी अरे महाराज धरे असं. आणि हे बघा हे महाराजांनी घेतली पॅन्ट आणि मी घेतली अंडर पॅन्ट आणि हे महाराजांनी पॅन्ट तर अंगातच घातली. हे बघा बेस्टपैकी आता आम्ही पोचलो रूमवर आणि तुम्ही मग तसं काय तर पान खाल्ले आहे बेस्टपैकी. आणि घेतले शर्टपैकी, सॉरी हे घेतलंय शर्ट. हो हे शर्ट आणि अंडर पॅन्ट एकच घेतली. आणि अर्जुन काय अर्जुन बरं आहे भाई. बरं आहे का? काय म्हणता? हो. आणि हे आणले रूमवर डबे रिकामे आहेत का भरलेले? भरलेले आहेत. आता नेमके जाणले. खरं इमानदारी हा इमानदारी. खोल बरं. भाजी काय रे? खोल ना. हे काय मिरची आहे भाजीत कसं? हा भाजीत कसं? हिची कसं? टाकू हे वरण आणि पोळ्या चारच. इतकेच पोट भरत आहे. 25 रुपये महिना. इतकं हे पोट भरत आहे बरं पप्पू. आता घ्यावं लागतंय दकून. नाही ते तसं म्हणत मी दाखवून घ्यावं लागेल, पण असं म्हणणं का पोट भरते मी. ते बघू शकता मित्रांनो, याची कशी हालत रूमवर राहण्यात आली. लय अवघड आहे रे बाबा. आणि ज्याचं त्याचं नाव टाकलं पुन्हा. हे बघा इथं राऊत. अरे राऊत सगळी राऊतच आहेत काय? कसं काय अर्जुन रावची पावर आहे तुला माहित नाही का? ओ पप्पा म्हणजे अर्जुन राव तू तर सगळीकडे मार्केट आहे म्हणून. अरे मेसवाल्याला आम्ही येतो रूम मारल्याला ते अशी की. अच्छा असं आहे काय? बर तू तिथं करायलाच काय ते मॅडमला म्हणा आधी बदलून घ्या ते. हो नाही तर बदलून घ्या, नाही तर मग मी येऊ का? मी जाऊ का वरी? हो ना. दुसऱ्या बार आल्या बघ. दुसऱ्या बार उद्याच्याला जाऊ पशी मी. उद्या बदलू तर दे बाबा. सकाळी जाऊ पशी म्हणतो. काय ना बघू शकता मित्रांनो, असं तुमचं जेवण मेसचं. अरे भाऊ मला काय देऊ नको इमानदारी. अरे 2 मिनिटाखाली आईचा फोन आला. काय आईचा फोन आला की न स्वयंपाक करायला नाही माझ्या नावाच खात नका. इमानदारी मी तुमच्यासोबत 10 मिनिटं जेवण करतो बसतो मी, पण काहीच नको. नाही नाही भाऊ नगर रे तू ऐकत आहे. हे बाबा तिकडे वाटत नाही. तसं खायचं नाही तुम्हाला काय वाटत खायचं नाही बस. बिंदास चार पोळ्या तुम्हाला जात नाही. बघू नंतर का काय करू माहिती का? आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.